एका विषयाकडे निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधेल। मी पुणे ग्रामीणमधून जरी आलो तरी एकंदर पुण्याची सगळी परिस्थिती पाहिली तर पुण्याचं चित्र विदारक आहे आणि वाहतुकीपासून वेगळ्या समस्या आजपासून आमच्या समोर उभ्या आहेत। मुंबईची चर्चा झाली, खरं तर आता विरोधी पक्षानं माननीय देवेंद्रजींना आभार मानले पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। 2014 ते 19 या कालावधीमध्ये त्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्या माध्यमातून आता जे प्रकल्प होत आहेत त्यातलं एक काम महत्त्वाचं मार्गी लागलं, अटल सेतूचं काम मार्गी लागलं, कोस्टल रोडचं काम होतंय, आता वरळी पासून शिवडीपर्यंतचा रोडचं काम मार्गी लागतंय, त्याचबरोबर समृद्धी मार्गाचं काम मार्गी लागलं आणि अशा प्रकारचे दूरगामी प्रकल्प केल्यामुळे मुंबईचा कोंडेला श्वास मोकळा झालेला आहे हे मान्य करावं लागेल। आणि या प्रस्तावामध्ये खरं तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं अपेक्षित होतं, परंतु जे मुंबईमध्ये घडलं ते अपेक्षा आमच्या पुणेकरांच्या निश्चितपणे आहेत। पुण्याच्या आजूबाजूनं खूप मोठं काम या सरकारनं सुरू केलंय, रिंग रोडचं काम सुरू अतिशय गतीने आहे, ते पूर्ण करण्याची आमची अपेक्षा लवकर निश्चितपणे आहे। मिसिंग लिंक पूर्ण होतोय, आउटर रिंग रोडचं काम आता PMRDA सुरू करतंय। PMRDAचं अतिशय चुकलेलं नियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी ते दुरुस्त करण्याचं ठरवलं, न्यायालयीन प्रक्रिया दूर केली आणि त्या माध्यमातून पुण्याचं सुद्धा अतिशय चांगलं नियोजन PMRDAच्या माध्यमातून केलं जातंय। पुण्याची वाहतूक व्यवस्था चांगली व्हावी म्हणून पुण्यापासून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या पुण्याजवळच्या जवळपास 7,500 कोटीच्या पुलाचं काम मंजूर केलं, ते वर्क ऑर्डर झाली आणि ते काम लवकर पूर्ण होऊन पुणेकरांना सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। पुणे सोलापूर रस्त्यावरचा सुद्धा जवळपास 5,500 कोटी रुपयाचा प्रकल्प हा आता सुरू होतोय, तो सुद्धा 3 वर्षामध्ये MSIDC पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। त्या माध्यमातून सुद्धा पुणेकरांना सुविधा होईल। हे 2 प्रकल्प निश्चितपणे लवकर करणं अपेक्षित आहे, परंतु ज्या धाडसानं हे प्रकल्प शासन घेतंय त्याबद्दल शासनाचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे। आणि पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येसंदर्भामध्ये ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या निश्चितपणे जसं मुंबईचा श्वास मोकळा झाला तसं पुण्याची सुद्धा परिस्थिती चांगली करण्यासंदर्भातली भूमिका ही निश्चितपणे महत्त्वाची आहे।